नमस्कार, मी ज्ञानदा कदम. जनता सहकारी बँक लिमिटेड प्रस्तुत माझा कट्ट्यावरती आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपल्या आजूबाजूला अशी माणसं खूप दुर्मिळ असतात की ज्यांच्या कामाचा, कर्तृत्वाचा मोठेपणा हा केवळ त्यांच्या पिढीपुरता मर्यादित राहत नाही, तर येणाऱ्या अनेक पिढ्यांचा तो वारसा बनतो. सिनेनाट्यसृष्टीतले तुम्हाला मला जे जे दिग्गज म्हणून माहिती आहेत त्या सगळ्यांच्या बाई आज माझा कट्ट्यावरती आलेल्या आहेत. खरं तर त्यांच्या शिकवणीच्या परिसस्पर्शानं अभिनेत्यांच्या पिढ्या घडलेल्या आहेत. त्यांचं लेखन, त्यांचं दिग्दर्शन, त्यांचा अभिनय हे सगळं शब्दामध्ये सामावणं किंवा एकत्र बांधणं खरोखरच खूप अशक्य आहे. रंगमंचाचं चालतं बोलतं विद्यापीठ अर्थात विजया मेहता आज आपल्या कट्ट्यावर आल्यात. विजयाबाई, आपलं खूप खूप स्वागत माझा कट्ट्यावरती. आम्ही सगळे उत्सुक आहोतच, तर कट्ट्याला आपण सुरुवात करूया. विजयाबाई, खरं तर आमच्या सगळ्यांसाठी दिवाळी म्हणजे साधू संत येती घरात तोची दिवाळी दसरा हे अक्षरशः आज आमच्या सगळ्यांच्यासाठी त्याची प्रचिती तुमच्या येण्यामुळं झालेली आहे. मी साधू संत नाही. हां, तुम्ही कोण आहात? मी बाई आहे. बाई आहे म्हणजे आता खरं तर असं आहे की तुमच्या पुस्तकाचं नाव ही बाई आहे आणि झिम्मा अगदी 2 वर्षांपूर्वी साधारण आलं होतं. झिम्मा खूप वाचकांनी आणि सगळ्यांनीच ते डोक्यावर घेतलं. हे आता परत बाई हे काय प्रकरण आहे? त्याची बॅकग्राऊंड थोडीशी अशी की जिम्मा करत असतानाच NCPAच्या आर्काईव्समध्ये अंबरीशला आणि माझगावकरांना पुष्कळ माझ्यावरचं अख्खा एक सेक्शन होतं आणि त्या सेक्शनमध्ये माझ्यावर लिहिलेलं किंवा मी काही मंडळींच्यावर लिहिलेलं असं पुष्कळ मिळालं. आणि त्याच वेळेला त्यांच्या डोक्यात असं होतं की आपण ह्याच्यावर एक पुस्तक कधीतरी करायचं. आणि त्यांनी पाहिलं आणि ज्या मंडळींनी लिहिलं नव्हतं त्यांच्याकडनं लिहून घेतलं. आणि म्हणून माझी जी गँग आहे मी त्यांना म्हणते, त्या गँगच्या मंडळींनी माझ्या आणि त्यांच्या प्रेमसंबंधाविषयी लिहिलेलं आहे. आणखीन आय थिंक इट्स व्हेरी स्वीट. नाही, तर तुम्ही प्रेमसंबंधांबद्दल लिहिलं असं म्हणता, पण आम्ही जे बघतो की जे एरवी मराठीच नाही हिंदीसुद्धा सिनेसृष्टीमध्ये खूप डरकाळ्या फोडत फिरत असतात अशी मंडळी, मग ते नाना पाटेकर असतील किंवा विक्रम गोखले असतील, तुमच्यासमोर मात्र एकदम गरीब गाय होऊन जातात. काय भानगड आहे ही? प्रेम नाही, काय आहे मी सांगते. आणि म्हणून हे पुस्तक पण महत्त्वाचं मला वाटतं. त्याच्यामध्ये गुरु आणि शिष्य किंवा दिग्दर्शक आणि नट यांचे खऱ्या अर्थी संबंध कसे असतात. आणि ते जगभर पहा तुम्ही. पीटर ब्रूक यांचे लोक म्हणजे हे फार मोठे दिग्गज लोक आहेत, परंतु मी संबंधाविषयी सांगते. कारण ते संबंध जे जुळतात ते एकत्र शोध घेतल्यामुळे जुळलेले असतात. इट्स अन एक्सपिरियन्स टुगेदर. आणि ते या सगळ्यांच्या बाबतीत झालं. मी एक उदाहरण देऊ का? आता कसं मी तुम्हाला नानाचं नाव घेतलं म्हणून नानाचं उदाहरण देते. नाना माझ्याकडे आला, तो पाहिजे जातीचे मी त्याचं पाहिलं होतं आणि त्याला म्हटलं की मी आता हमीदाबाईची कोठी करते, त्याच्यात ह्या मुलाला आपण घेऊया. आणि म्हणून तो आला तिकडे. आणि माझ्या असं लक्षात आलं की पाहिजे जातीचे मध्ये जसा तो होता म्हणजे जो नाना आपण म्हणतो आहे तसाच तो तिकडे आला. आणि माझ्या असं लक्षात आलं याचं एक कारण असं माझं मन आहे ना ते नटीचं मन आहे. त्यामुळे आतमध्ये काय होत असतं, वे यू रिलेट टू युअर कॅरेक्टर दॅट यू आर डुईंग, याबद्दल मी खूप हळवी असते. तर त्यामुळे नाना आल्यावर मी म्हटलं की या मुलाकडून मी सत्तार कसा करून घेणार. कारण सत्तार याची थोडीशी बायोग्राफी जर सांगितली तर ती अशी की तो 2 दिवसाचा असताना त्याच्या आईने त्याला कचरपेटीत टाकले. आणि हमीदाबाईच्या ते कानावर आल्यावर तिची कोठी आहे, ती म्हणाली ते असं नाही, तुम्ही त्याला इकडे घेऊन या. खाली आपल्या जिन्याच्या खाली एक खोली आहे, त्यात तुम्ही आलटून पालटून त्याचं सगळं करायचं, खर्च मी देईन. आणि तो तिथे वाढलाय. भीरू त्यामुळे त्या सगळ्या आवारात राहणारा, जिकडे आता धंदे करणाऱ्या नायकिणी पण आल्यात कोठीच्या गाणाऱ्या मागे मागे पडून, तर त्या सगळ्या ह्याच्यात हा वावरलेला मुलगा अतिशय भीरू. त्यामुळे त्याला म्हणजे भोसकी काही ते इट्स अ व्हेरी व्हायलंट सॉर्ट ऑफ एन्व्हायरमेंट. आणि त्यात
आपण हे सगळं चुकून त्याला असं करून कसं निघून जायचं असं वावरणारा, तर आता हे कसं ह्याच्याकडनं करून घ्यायचं. तर ही एक पद्धत आहे, जी पद्धत मी शिकले, मला काही आपसुकती आली नाही. त्याला इम्प्रोव्हायझेशन्स म्हणतात. म्हणजे कोणीही नाही आणि इथं तो बंद सुरू होतो. फक्त मी आणि जे पात्र, म्हणजे पात्राचं काम करणारा जो, मग तो मुलगा असून दे मुलगी असून दे, ती आमच्या दोघांच्यातलं ते सिक्रेट असतं. नानाला मी एकच सांगितलं की नाना, तुझी ही बॅकग्राऊंड आहे. म्हणजे मी तर त्याला असंही सांगितलं, तुझ्यावर लैंगिक अत्याचारसुद्धा करण्याची ही आली, इतकं तो घाबरलेला आहे. आणि दैवत म्हणजे हमीदाबाई. तर कुठनंही दंगा वगैरे असं काही चालू असलं, भोसकाभोसकी, की हा असा असतो. तर आपण एक करूया, हमीदाबाई विसरून जा, आपण एक इम्प्रोव्हायझेशन करूया. ती पानाची गादी आहे ना, तिकडून पुढे चिक्कार कोणीतरी पिऊन आलेला आहे. आणि तो पिऊन आलेला आहे, त्यांनी अशी ती पिण्याची जी बाटली आहे ती अशी फोडून असा सगळीकडे फिरतोय तो. आणि तो पानवाला म्हणतो, ए सत्तार इधर आ, जरा मदत करणे को. आणि तू तिथनं पळ काढतोयस. हा सिनेमा म्हणजे नाटकातला प्रवेश नव्हे, हा सांगितलेला प्रवेश. आणि त्यात तू कसा जाशील असं करून त्या नाण्याने बरोबर ते केलं. मग म्हटलं ठीक आहे, आता हा एक सत्तारचा झाला, पण व्यक्ती म्हणून तो कसा आहे, तो झोपेल कसा, त्या रात्रीचं झोपेल कसं. त्याचं छोटंसं अंथरूण असेल, त्या अंथरुणात ती वळकटी अशी काढून तो कसा झोपेल, तो उठल्याबरोबर काय करेल, हे कशाशी संबंध नाही, फक्त सत्तारशी संबंध आहे. आणि मग त्यातून आम्ही त्याला आमच्या परिभाषेत ब्रेक थ्रू म्हणतो. म्हणजे मी नेहमी त्याने म्हणतो की खिडकी उघडली जावी आणि त्यातून एक प्रकाशाचा झोत यावा, तसं एकदम तुम्हाला त्या संवेदना येतात आणि तुम्हाला ते पात्र आतमधून मिळतं. आणि हे संबंध नानाच्या बाबतीत तू आता विचारलंस, हे एकदा जमले ना की ते फार सख्खे संबंध असतात. आणि हेच मी सांगेन सगळ्यांच्या बाबतीत. मलाही म्हणून ती जवळीक आहे, म्हणून त्या माझ्या मुली आणि म्हणून ते माझे मुलगे आणि म्हणून आमची गँग. पण म्हणजे ते जे कॅरेक्टर असतं, त्या कॅरेक्टरच्या मध्ये त्या नटानं 24 तास जावं अशी अपेक्षा असती? अजिबात नाही, अजिबात नाही. मी आता सांगते तुला, तुम्ही स्टेजवर गेलात की ते कॅरेक्टर आहे. कारण तुमची ॲक्टर म्हणून रिस्पॉन्सिबिलिटी सुरू होते. तुम्ही आतमध्ये गेलात की आज हा माईक बरोबर चालू नाही आहे, हा का नाही केला बरोबर चालू, हे व्हायलाच लागतं. अखेरचा सवाल म्हणून एक नाटक होतं, ज्याच्यात भक्ती माझी मुलगी होती, तिला कॅन्सर झालेला आहे. आणि मी डॉक्टरीण आहे, मला ते माहीत आहे आणि मला ते कोणालाही कळवून द्यायचं नाही, तिला तर नाहीच नाही. आणि त्यात ती एक दिवशी म्हणते, मम्मी तू मला किती दिवस फसवणार आहेस. म्हणजे काय फसवलं मी तुला, मला माहीत आहे अगं मला कॅन्सर झालं आहे ते. आणि ती डॉक्टरीण कोसळून पडते तिकडे. मग काय करावं तिला कळत नाही. तर मी तो सीन झाला की आतमध्ये जायची आणि आतमध्ये जाऊन चिक्कार हसायची म्हणजे आमच्या अरुण जोगळेकर वगैरे ह्या मंडळींच्याबरोबर थट्टा मस्करीवर सुरू करायचे. तर आमचे दगो गोडसे जे माझ्याबरोबर करायचे, त्रास होतो बाई तुम्हाला, तिकडे तसं पाहून इकडून मी हसता कशा. म्हटलं अहो नाही तर मी गिळूनच टाकेल की ती मुक्ताबाई मला. मी विजया मेहता आहे आणि मी आता आय डोंट वॉन्ट टू गो इन टू इट. पण म्हणूनच अभिनयाचं जे हे आहे त्यात फॅसिनेटिंग गोष्टी असतात. त्यात मी असते, ते पात्र असतं आणि मीच माझी दिग्दर्शक असते नटी म्हणून सुद्धा, की हे जमतंय, हे जमत नाही आहे, हे असं करून पहा. हे मला दिग्दर्शक नसतो, ते माझ्यातलंच जे असतं ते सांगत असतं. आणि सगळ्यात म्हणजे प्रयोगाच्या वेळेला मीच माझी प्रेक्षक असते. तर या सगळ्या प्रकारामधनं ते उभं राहत असतं आणि इट्स फॅसिनेटिंग. आणि हे एकदा तुम्हाला सगळं मिळालं की आय थिंक गट्टी जमणं अपरिहार्य आहे. पण मग जे काही जण म्हणतात की भूमिका आम्ही जगतो,
तर ती भूमिका जगणं जे असतं ते खरं असतं, म्हणजे आणि खरं असेल तर ते चांगलं आहे का वाईट आहे? टेक ऑफ खरा असतो, टेक ऑफ खरा असतो. मी तुम्हाला आणखीन एक उदाहरण देते. मी संध्याछाया हे नाटक करत असे आणि त्यात मी 40 वर्षाची आणि चांगली सडसडीत, मला 3 मुलं लहान लहान, आणि मी 70 वर्षाची संध्याछायामधली म्हातारी आई, जिचा एक मुलगा अमेरिकेतच राहिलेला आहे आणि एक काश्मीरच्या काहीतरी युद्धामध्ये कामी येतो. अतिशय एकाकीपण आहे. तर मला प्रत्येकाची टेक्निक्स असतात. तर त्याच्यात माझं एक असं टेक्निक होतं की तुम्हाला आतून तो रिदम मिळाला पाहिजे. आतून ते मन जर तुम्हाला हवं असेल तर ते डोळ्यातनं दिसतं. तर ते डोळे मिळाले पाहिजे. आणि मला काही केल्या त्या 70 वर्षाच्या खूप काही भोगलेल्या आईचे डोळे मिळेनात. आणि माझी तडफड सारखी, कारण मला नक्कल नव्हती करायची. आपल्याकडे मी आता तुम्हाला सांगते, फार नकला होतात बरं का हल्ली अभिनयाच्या. दुःख म्हणजे ते असं दुःख असतं आणि म्हातार म्हणजे मग ते असं असतं. ते नसतं तसं, ते इथनं यायला लागतं. तर आता तुम्हाला एक मजा म्हणून सांगते. मला एकदम आठवण झाली एका इमेजची माझ्या आईच्या. आणि ते कुठे, तर मी इंग्लंडला निघाले होते 3 वर्ष. मी फारोक, माझी 2 मुलं, आणि मी गरोदर असताना निघाले होते. मग माझी मुलगी तिकडे मला झाली आणि चिक्कार लोक मला सेंड ऑफ द्यायला वगैरे आले होते. त्यावेळेला एवढं जाणं येणं व्हायचं नाही. सगळेजण रंगायंची वगैरे मंडळी आली होती. माझी आई पण होती, माझ्या शेजारी बसली होती अगदी शांतपणे. बाकी सगळेजण गडबड गोंधळ करत होती. म्हटलं, अगं बाईजी, तू अशी काय बसलीस? तर तिने काय करावं ते मला आठवलं. तिने काही नाही, ती हसली आणि माझ्या गालावरनं असा हात फिरवला आणि मग म्हणाली, काय नाही ग, विचार करत होते. आणि हे हसत, रडत वगैरे, काय नाही ग, विचार करत होते. तू 3 वर्षांनी परत येणार, तोपर्यंत मी असेन की नाही. त्यावेळचे तिचे डोळे, चेहऱ्यावर म्हणजे आवाजातनं हसू आणि ते डोळे मला आठवले. आम्ही जे ब्रेक थ्रूज म्हणतो ना, ते असे असतात. नाण्या पण तुम्हाला सांगितलं, विक्रमला सांगितलं तर तो 1 वर्ष तासभर तुमच्याशी बोलू शकेल. हे ब्रेक थ्रूज जे असतात, धाडकन एकदम तुमच्या जाणीवांचे असे पडदे उघडले जातात. तर दॅट इज व्हॉट आय मीन. अजूनही कार्यशाळा असतात, त्यात तुमचे जे शिष्य आहेत ते सहभागी होतात. नक्की काय असतं म्हणजे तुमच्या कार्यशाळांमध्ये? तुम्ही सगळे इतके, आता तुम्ही गुरु आणि हे सगळे दिग्गज तुमचे शिष्य, तर तुम्ही लोक काय, म्हणजे आम्हाला जाणून घ्यायला खूप उत्सुकता आहे की काय असतं. आम्ही एकत्र शिकतो. आता इथे हे तुम्हाला नवीन वाटतं, परंतु तुम्ही युरोपमध्ये गेलात, तुम्ही अमेरिकेला गेलात, तर मंडळी वेळ काढून पुन्हा पुन्हा अशा कार्यशाळेत जातात टू फ्रेशन देमसेल्व्स. कारण आम्ही प्रत्येक नाटकात म्हणा, सिनेमात करा, हॅबिच्युएट होतो. तुम्हाला सवय लागते. ती सवय मोडून पुन्हा नव्याने, मी असं म्हणेन की आपल्याच कल्पनाशक्तीचे, आपल्याच जाणीवांच्या, आपलेच संवेदन क्षमता आहेत ते आपल्या, पण ते दरवाजे ठोठावायला लागतात. आता एक साधी एक्सरसाइज मी तुम्हाला सांगते संवेदन क्षमतेची, की आम्ही एकत्र बसतो. तर ही सगळी आम्ही मोठी माणसं, आणि एखादा माणूस जर आला तर त्या माणसाचा नुसता चेहरा न पाहता त्या माणसाला पाहिल्यावर कुठल्या फुलाची आठवण येते, कुठल्या चवीची आठवण येते, कुठल्या विथ ऑल युअर सेन्सेस त्या व्यक्तीकडे पाहायचं. आणि ती व्यक्ती अशी समोरनं चालत येते आणि तुम्ही तिच्याकडे पाहत असता. तर हे सगळे मी कसं करू, गुरु मंडळींनी तयार केलेले सिक्वेन्सेस आहेत. आम्ही 2 प्रकारचे क्लासेस बघितलेत विद्यार्थ्यांसाठीचे. काही क्लासेस असे असतात की जे खूप हुशार मुलं असतात
त्यांना शिकवतात, त्यांना ट्रेनिंग देतात, त्यांचं कोचिंग करतात आणि त्यांना IITला वगैरे अशा ठिकाणी पाठवतात. दुसरे जे असतात ते नापास मुलांना पास करतात, फर्स्ट क्लासमध्ये आणतात. तुमच्याकडे येणारे जे असतात तर तुम्ही काय असं वेचून निवडून घेता की मी म्हणण्यापेक्षा सुद्धा, कारण काय होतं, माझं वय तसं मोठं आहे त्यामुळे माझी कनेक्शन्स होत नाहीत. परंतु ज्यांना माझ्या शिकवण्याच्या पद्धतीबद्दल किंवा व्यक्ती म्हणून माझ्याबद्दल बरंचसं काही वाटतं आणि त्यातून ह्या मंडळींना मिळेल असं वाटतं, ही मंडळी ते स्काउटिंग करतात माझ्यासाठी. त्यांना माहीत आहे माझा पिंड कसा आहे. मला फॉर इन्स्टन्स हा आवाज इकडे चढवा, अरे मलाच कोणी सांगितलं तर मला करता येणार नाही, आवाज चढवून बोला. आणि हे आत्ता एक मजा म्हणून सांगते की आपल्याला वाटतं हे आत्ताचं आहे, अजिबात नाही. मी काहीतरी 18-19 वर्षाची असेन आणि गणपतराव बोडस म्हणून एक आपले दिग्गज नट, मी त्यांचं संशय कल्लोळमधलं काम पाहिलं होतं आणि ही वॉज अ बॉल ऑफ एनर्जी. त्यांचे डोळे का आणि जाडे असे बुटके गोरे असे होते आणि त्यांच्याबरोबर दुर्गा नावाचं नाटक करत होते. आणि मला ते असे ना त्यावेळची बोलण्याची पद्धत, लिहिण्याचीच पद्धत अशी होती, असे हेलपाटे घेत वगैरे असं. अविचार असं एक वाक्य होतं, अविचार म्हणजे दुःखाचं माहेरघर असं ते काहीतरी मला सांगायचे. तर म्हटलं मला नाही, गणपतराव नाही बोलता येत मला, अविचार म्हणजे दुःखाचं माहेर. त्याने काय सांगावं, तुला जमत नाही आहे ना, ठीक आहे. स्टेजवर आम्ही तालीम करत होते, म्हणजे जिकडे प्रेक्षकांचे डोकी थांबतात आणि वरती इथे पोकळी दिसते की नाही तुला, हो, त्या पोकळीमध्ये आयुष्य हे प्रश्नचिन्ह आहे असं मनात घे आणि ते प्रश्नचिन्ह तुझ्या आवाजातनं आण. जमलं की मला हे गणपतराव बोडस एका 19 वर्षाच्या अतिशय अँग्लसाइज मुलीला सांगून तिला रिलीज करतात. तर आमचं हे तंत्रच छान आहे. बाई अर्थात विजया मेहता आज आपल्या कट्ट्यावर आलात, आपण त्यांच्याशी गप्पा मारतोय. आता तुम्ही सगळ्या नाट्य प्रशिक्षणांबद्दल बोललात, मात्र सध्याची पिढी पाहता गुड लुक्स किंवा फोटोजेनिक फेस म्हणून पटकन उचललं जातं, सिरियलमध्ये नाटकांमध्ये घेतलं जातं. तुम्हाला काय वाटतं की नाटकाचं किंवा अभिनयाचं या सगळ्या गोष्टींचं तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेऊनच कलाकाराने या क्षेत्रात यावं? आत्ता जो प्रश्न विचारलास तो बाई हा प्रश्न विसरून जा. परंतु इफ यू फील की प्रशिक्षण घेणं आवश्यक आहे, तर मी असं म्हणेन की आज तुमच्याबरोबर मी जे बसले त्याचा काहीतरी एक पॉझिटिव्ह आउटकम झाला. तू आत्ता जे म्हणालीस ते ऐकत असताना मला त्रास होत होतं आणि हे खरं आहे की हे क्षेत्र असं आहे ज्यात कुणीही येऊ शकतं. चेहरा तुमचा बरा असेल, म्हणजे हल्ली तर मला असं वाटतं की चेहरे राहिलेत कुठे, चेहरे नाही राहिलेत, लिपस्टिका राहिलेत आणि आयशॅडोज, आणि मला खूप वाईट वाटतं. ती मुलं चांगली असतात हो, पण त्यांना तुम्ही नुसते चेहरेच आणि मेकअपच करून ठेवला. तुम्ही त्यांना स्वयंपाकघरात चपात्या लाटताना जर जरीच्या साडीत घातलं आणि त्यात त्या हरवतात ना, त्या कळलं की नाही, तर मला त्याचा त्रास होतो आणि हे चुकीचं आहे असं मला वाटतं. याचं कारण एक छोटंसं सांगू का? मजा अशी आहे की आपण सगळे अभिनय करतो ना, नाटकात नव्हे, आयुष्यात, रोजच्या आपल्या आयुष्यात किती अभिनय करतो. आता म्हणजे कसं बघ की आता तुम्ही दोघी जणी बसलेत, तर ही तुला अजिबात आवडत नाही खरं तर, पण ती आली आणि म्हणाले आपण फिरायला जाऊया का, तर तू काय म्हणशील, मी नाही येत, मला तू अजिबात आवडत नाहीस. नाही तो अगं काय सांगू, सकाळपासून माझं डोकं इतकं दुखतंय, मी कशी येणार, मला जायला हवं. काय करताय तुम्ही, अभिनय करताय ना. त्यामुळे लहान मुलापासून तो बोलायला लागला की करून दाखव, आणि तो करतो ना. याच्यामुळे हे काहीतरी एक कलेचा भाग आहे, त्याबद्दल आपण
कुतूहल ठेवलं पाहिजे, त्याबद्दल श्रद्धा ठेवली पाहिजे, हे येत नाही. गाण्यात होतं का असं? तुमच्या इथं जर नसेल आणि इथं जर सूर नसेल आणि इथं जर आस नसेल तर गाता येईल? बाई, आपण बाई म्हणून वर्ल्ड फेमस आहात, म्हणजे सगळ्यांच्या शिकवण्या घ्यायच्यात म्हणून बाई, का काही स्टोरी आहे बाई हे बिरुद लागण्यामागे? तेंडुलकरांनी मला बाई म्हटलं. मी काहीतरी 19 वर्षाची असताना पहिल्यांदा अलकाजींच्याकडनं आले होते, त्यामुळे अतिशय वेळेवर येणं, वेळेवर जाणं, 15 मिनिट. आमची एक अशी पद्धत होती की तालमीच्या आधी तुमची नेमलेली खुर्ची असायची, त्या खुर्चीवर तालमीचे कपडे घालून 10 मिनिटं आधी बसायचं आणि तालमीला सुरुवात करायची, ही शिस्त. मी आले भारतीय विद्याभवनमध्ये, नाटकांना सुरुवात केली मी, बसवायचं वगैरे. तेंडुलकरांचं पहिलंच नाटक श्रीमंत. आमची मराठी मंडळी, मित्र होते सगळे माझे, पण ते अगं ऑफिसमध्ये उशीर झाला ना, त्यामुळे असं करत यायच्या आधी उशिरा आणि मग आल्यावर तंबाखू किंवा गप्पा करणं, कोणीतरी बाहेर जाऊन सिगरेटी. तर मला काय असं वाटतं की मी कशाला हे घेतलंय अंगावर, आणि मी खिडकीच्या बाहेर बघायची आणि रडायची. तर त्यावेळेला तेंडुलकरांनी सांगितलं की ते विजू 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 बंद, सगळे विजू म्हणायचे मला, विजू बंद. ही अशी रडते हे मला अजिबात मान्य नाही, तिला थोडंसं काहीतरी वजन द्या. सगळेजण आपले, सगळ्यांच्यात लहान होते मी, दिग्दर्शक होते तरी. आणि मग तेव्हापासून त्यांनी मला कोणीही महिला विजू म्हणायचं नाही, बाई म्हणा असं म्हटलं, आणि मला त्याच्यातनं बरंचसं काही मिळालं. किती खोटे पण. बाई, आता तुम्ही जे अनुभव सांगितले त्यातून एक प्रश्न वाटतो की इतक्या वर्षापूर्वी तुम्ही या क्षेत्रात आलात, इतक्या लोकांच्या गुरु आहात तुम्ही, पण महिला म्हणून, बाई म्हणून तुम्हाला काही वेगळे अनुभव आले का? काही वेगळं झगडावं लागलं का? कारण अजूनही म्हणाल तर कुठल्याच क्षेत्रात खूप परिस्थिती वेगळी नाही, मग या क्षेत्रात कशी होती परिस्थिती बायकांसाठी? आपण बाई आहोत असं मला कधी वाटलं नाही. ह्याचा अर्थ असा, मी थोडी बॅकग्राऊंड देते. एक लक्षात घ्यायचं की मी जी युवा पिढी होती, ती युवा पिढी स्वातंत्र्य आपल्याला मिळालं त्यावेळेची, त्यामुळे आधीची जी गांधींची ज्या काही चळवळी होत्या त्याच्यानंतर नवसमाज निर्माण करायचा त्या युवा पिढीला घेऊन. जयप्रकाश नारायणांचं जे स्वप्न होतं, मी जयप्रकाश नारायणांच्या राष्ट्रसेवा दलाची सैनिका होते, आणि त्यात आमचे पु ल देशपांडे वगैरे सगळे चिडवायचे की या राष्ट्रसेवा दलाने एक केले, त्याने मुळी स्त्री आणि पुरुषातला भेदच काढून टाकला आहे, त्यामुळे तिकडची मुलं जी असतात ते मुलींसारखी वागतात आणि मुली जे असतात ते मुलं. आणि माझ्या आजूबाजूला कोण, अरुणा असफ अली, मृणाल गोरे, नंतर आमची प्रमिला करंडे त्यावेळेची, नंतरची प्रमिला दंडवते, या कुठं बायका होत्या? या आपल्याला जे काही करायचे त्यांनी पेटलेल्या व्यक्ती होत्या. तर हे सगळं माझ्या भोवती. आणि माझ्या घरामध्ये माझा एक भाऊ माझ्यापेक्षा 22 वर्षांनी मोठा, एक भाऊ 18 वर्षांनी मोठा, मला बहीण नाही. नंतर कर्णिक मंडळी, ही द्वाभ कर्णिक, वभ कर्णिक, यांची 2 मुलं, म्हणजे माझी मावशी ती माझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठी, म्हणजे एक 4 वर्षांनी. तर त्या गँगमध्ये मी असायची. तर त्यामुळे त्यांनी क्रिकेट खेळलं की मी पण एका भावाचे पॅन्ट शर्ट वगैरे घालून क्रिकेट खेळणं, हुतुतू, लगोरी, हे सगळे माझे खेळ असत. आणि शेवटी मी जशी मोठी व्हायला लागले तसा माझा भाऊ अशोक कर्णिक, तो म्हणायचा ही जी मुलगी आहे हिचा एक प्रॉब्लेम आहे, शी हॅज गॉट अ मॅन्स माइंड इन अ वुमन्स बॉडी. बाई, झिम्मा जेव्हा म्हणजे वाचल्यानंतर एक गोष्ट फार प्रकर्षानं जाणवली अशी, जनरली कुठलीही बाई जेव्हा आत्मचरित्र लिहिती तेव्हा त्याच्यामध्ये कुठंतरी मुलांच्याबद्दल आणि त्याच्यापेक्षा स्वयंपाक आणि ह्याच्याबद्दल उल्लेख येतातच. म्हणजे कितीही बाई मोठी झाली
तरीसुद्धा आपण स्वयंपाकघरामध्ये आपली कर्तबगारी आपण तसंच दाखवत होतो हे सांगितल्याशिवाय आपण आई म्हणून आपल्या भूमिकेला न्याय दिला नाही अशी काहीतरी अवस्था असते. तुमच्या जिम्मामध्ये कुठेही त्याचा उल्लेख नाही आहे. म्हणजे तुम्ही स्वयंपाक काय करत नव्हता. नाही, मला दानसाक वगैरे येतो करता. नाही, पण मी तुम्हाला सांगते की आज जी काही मी थोडीफार आहे ती माझ्या आयुष्यातल्या 3 बायकांच्यामुळे. एक माझी आई, एक माझी पहिली सासू म्हणजे दुर्गाबाई, आणि दुसरी सासू म्हणजे फरुखची आई. कसल्या प्रचंड होत्या त्या. आणि मी जे काही करू शकले ते त्या तिघींच्या जीवावर केलं. माझी मुलं लहान लहान असताना माझी आई म्हणायची, अगं तुझी तालमीची वेळ झाली, हां जा तू काही काळजी करायची नाही इथे. त्याच्यानंतर मी हरींशी लग्न केलं. हरीण फार लवकर गेला. मला खूप लवकर वैधव्य आलं. पण दुर्गाबाई त्या म्हणाल्या, तू काहीही थांबवायचं नाहीस, मुलांना पाहायला मी आहे. आणि माझं एक मूल त्यावेळेला काहीतरी हरीण गेला त्यावेळेला 1.5 वर्षाचं होतं, आणि एक काहीतरी 3 वर्षाचं एवढं. पण ही सासू माझ्या मागे उभी राहिली. आणि मग आय एम बिंग व्हेरी फ्रँक, मला फरुख मेहतासारखा माणूस भेटला त्याने सांगून केलं की मी या तुझ्या 2 मुलांशी लग्न करतोय. यू आर जस्ट बाय द वे. ही मुलं मला खूप आवडतात. त्याला मुलं खूप आवडायची. आणि मग फरुखची आई. सो व्हॉट आय एम सेईंग इज लाईफ इज लव्हली. कळलं ना. तुम्हाला खूप छान माणसं भेटतात, खूप छान अनुभव येतात. त्यामुळे मला असं वाटतं की माणसं जी बिटर होतात वगैरे तर गरज नसावी. मला वाटतं मला सुद्धा बिटर व्हायचं असतं तर मी खूप होऊ शकले असते. पण असं पण एवढ्या तुमच्या दीर्घ प्रवासामध्ये कधीतरी म्हणजे टाळता यावेत असे प्रसंग किंवा आता आठवायलाही नको वाटतात असे प्रसंग आले असतील ना तुमच्या? आम्ही कायम तुमचं सगळं चांगलं असं ऐकत आलोय. कधीतरी फजिती झाली असेल तुमची, कधी फार बाके प्रसंग ओढवले असतील? मी सांगते, रंगायन फुटलं त्यावेळेला मी कुठं पळू असं झालं होतं. रंगायन हे खऱ्या अर्थी माझं सर्वस्व होतं. आणि आता तुम्हाला आपण मोकळेपणाने बोलतोय त्यामुळे सांगायला हरकत नाही. मला असं वाटतं प्रथमच मला जाणवलं की रंगायन फुटलं याचं कारण मी बाई होते. आपण बाई नसतो तर फार बरं झालं असतं. त्याचे जे काही असे लांब धागे दोरे जातात ते कुठंतरी, आणि मला ते मान्य नव्हतं. नाही, पण तुमच्या बाई असण्याचा काय संबंध होता? बाई लोक इन्व्हॉल्व व्हायचे चुकीच्या कारणासाठी माझ्यात. आणि एकच झालं, त्याच सुमाराला रंगायन फुटण्याच्या आधी 3 वर्ष मी तरुण विधवा झाले. वयाच्या 30व्या वर्षी 2 मुलं पदरी आणि मी विधवा झाले. आणि रिलेशनशिप्स बदलायला लागली जी मला असह्य होती. पण तिथे मला पहिल्यांदा आपण बाई आहोत असं जाणवलं. आणि त्याच्यामुळे रंगायन फुटलं. कुठच्याही प्रकारच्या क्रिएटिव्ह ह्याच्यामुळे नाही. याचं दुःख हा एक पॅच जो सोडला. पण त्या पॅच येतो म्हणून मग तुम्हाला आणखीन उडी मारता येते ना. आलाच नाही तर काय कंटाळ म्हणून. बाई, रंगायन जवळपास 12 वर्ष सुरू होतं, पण त्याची सुरुवात कशी झालेली? रंगायन, आता तू प्रश्न विचारलास. आय थिंक रेनेसान्सला मराठी शब्द मला माहीत नाही. रेनेसान्सचा एक भाग होते. हिंदुस्तान स्वतंत्र झाल्यावर एक लाट उसळली होती. आपण एक स्वतंत्र देश आहोत आणि आपल्या देशातल्या कला, त्याच वेळेला नवकाव्य, नवीन नाटक नव्हे परंतु नवसाहित्यच नाही,
नाही, संगीत रविशंकरांनी केवढं केलं त्यावेळेला. सचिन शंकर ही सगळी मंडळी नव्याने करायला लागली आणि त्यातून रेनेसान्स ज्याला म्हणतात, त्याला काय रे मराठीत या एवढं जवळ रेनेसान्सच म्हणूया ते असं उसळून वर येतं. आणि मुंबई वॉज दी एपिसेंटर इकडच्या भागातला. आणि त्याच्यात आणखीन एक सांगते, आता तू प्रश्नच विचारला म्हणून, की ते सगळं मुंबईमध्ये घडत होतं ते एका जागेतनं घडलं ज्याचा प्रॉडक्ट रंगायन होतं. ती जागा म्हणजे भुलाबाई मेमोरियल इन्स्टिट्यूट. मी तिकडे गेले अलकाजींची विद्यार्थिनी म्हणून. आणि ज्या वेळेला अलकाजी दिल्लीला गेले तेव्हा ते म्हणाले, विजया, यू डोंट लेट गो ऑफ दिस प्लेस, इट्स अ लवली प्लेस, तुला खूप आवडेल, तू तुझं जे काही काम आहे ते इथनं कर. अप्रतिम जागा होती ट्रस्टनी. आणि ती कशासाठी होती? प्रयोग करण्यासाठी नाही, प्रयोगासाठी तयार होण्यासाठी. इट वॉज अ वर्क स्पेस. आणि कोण कोण होते त्यात तिकडे? रंगायन सुरू होत असताना बाजूला रविशंकर त्यांचं किन्नर चालवत असत. 3 स्टुडिओज होते तिथे त्याच प्रेमायसेसमध्ये. हुसेन, अकबर पदमसी, गायतोंडे रंगायनचे सेट्स करायचे. किशोरी आमोणकर अशी कोपऱ्यात बसून तिचा माझा आवाज जातोय ग वगैरे असं ते तिकडे बसून तिचं सगळं चालू असायचं. केन राठोड नवीन ॲनिमेशन्स त्यांनी तिकडे सुरू केलं. पिलू पोचखानावाला तिचा स्टुडिओ होतो तिथं स्कल्प्चरचा. आणि रंगायनमध्ये सर्व साहित्यिक श्रीपू भागवतांच्यामुळे सगळे कवी 3 आम्ही त्रयी म्हणत असो, करंदीकर, बापट आणि पाडगावकर, हे 3 रंगायनचे लोक होते. म्युझिकमध्ये रंगायनचे लोक कोण होते? कुमार गंधर्व. हे सगळं घडून आलं. कुमार गंधर्व होते, किशोरी तो होती, शोभा गुर्तू होते, जितेंद्र अभिषेकी. आणि ही सगळी गँग, दिस इज व्हॉट आय टॉक अबाउट. ही गँग काहीही कुठेही कार्यक्रम असला त्यावेळेला फेस्टिवल्स खूप होत असत. त्या फेस्टिवलमध्ये व्हिक्टोरियात बसायचं आणि तो फेस्टिवल ऐकायचा. त्यातनं अस्वस्थ होऊन बाहेर यायचं. म्युझिकची आणि डान्सची असायची. आणि 12 वाजता वगैरे त्या व्हिक्टोरियातनं तेंडुलकर, जितेंद्र अभिषेकी, जितेंद्र गाण्याच्या जागा वगैरे दाखवून आणि ते करत प्रार्थना समाजला उतरायचं. भूक लागलेली असायची, बटाटे वडे खायचे आणि घरोघरी जायचं. हे कित्येक वर्ष चाललं होतं. अकॉर्डिंग टू मी दॅट वॉज रेनेसान्स. आमच्या मनात दुसरं काहीही नव्हतं. मजा, पण ती मजा ही यातनं आपण वी आर गेटिंग एनरिच्ड. बाई अर्थात विजया मेहता आज आपल्या कट्ट्यावर आलात. आपण त्यांच्याशी गप्पा मारतोय. मराठी रंगभूमीला पाश्चात्य रंगभूमीची नाळ एकमेकांशी त्यांची जोडण्याचं खूप मोठं काम तुम्ही केलं. पण आता बघताना असं जाणवतं की ते तुमच्यापासून तुमच्या काळात झालं आणि तुम्ही थोड्याशा त्याच्यातनं बाजूला गेल्यानंतर ते संपून गेलं. म्हणजे तुमच्या काळामध्ये मराठी रंगभूमी पाश्चात्य रंगभूमीच्या खूप जवळ गेली होती. त्याच्या आधी ती खूप पुढं होती आणि आताही ती खूप पुढं आहे. ह्या निरीक्षणाशी तुम्ही सहमत आहात? मी आता मला असं वाटतं की तुम्ही स्थिरावलात की तुम्ही संपता ना. आता मी रंगभूमीकडे जी वळले म्हणजे पाश्चात्य रंगभूमीचं एक मुख्य कारण म्हणजे अगदी लहान वयात मला अलकाजी भेटले आणि मला निस्सीम एझिकेल भेटले. निस्सीम एझिकेलनी ही इज द फर्स्ट वन हू गेव मी स्टॅनिस्लावस्की. ते माझ्याकडनं मुळे वाचूनच घ्यायचे. वाचून ही वॉज अ ग्रेट इन्फ्लुअन्स ऑन मी, मच मोर दॅन अलकाजी. त्याच्यामुळे मला पाश्चात्य रंगभूमी हा प्रकार ठाऊक होता. पण मला नेहमी असं वाटतं की ज्या महत्त्वाच्या गोष्टी असतात ना त्या बरेचदा ॲक्सिडेंटली होतात. मला एक स्कॉलरशिप होती, मी जिकडे तेव्हा राहायला होते 3 एक वर्ष.
मुलांना घेऊन फरूकच्या बरोबर. त्यावेळेला ऑक्सफर्डमध्ये एक सर्व इंटरनॅशनल डिरेक्टर्सना म्हणजे नाटकाचे डिरेक्टर त्यांचा एक कॅम्प होता ब्रिटिश ड्रामा लीगतर्फे. आणि त्यात त्यांनी असं सांगितलं की प्रत्येक दिग्दर्शकाने आपापल्या देशातून जी नाटकाची पद्धत आहे ओरिजिनली त्याचं काहीतरी एक 5 मिनिटाचा पीस करायचा. आणि त्यांनी आम्हाला एक नाटक दिलं होतं, त्याचं नाव उबरुवा. अल्फ्रेड जॅरीनी लिहिलेलं उबरुवा. तिकडूनच थिएटर ऑफ द ॲब्सर्डला बरेच वर्षापूर्वी सुरुवात झाली होती. तर कोणी इटॅलियन पद्धतीने केलं, कोणी फ्रेंच पद्धतीने केलं, हे सगळं चालू होतं. म्हटलं मी काय करणार. आणि मला एकदम दादू इंदुरीकर आठवलं. आणि म्हटलं हे जे उबुरुवा आहे ते 5-7 मिनिटाचाच प्रवेश आहे. आपण आपले जे काही प्रघात आहेत ते प्रघात म्हणजे एक फेरी मारली की तुम्ही दुसऱ्या गावी जाता, कळलं की नाही. उडी मारली की दादू इंदुरीकर पृथ्वीवर स्वर्गात जायचे, कळलं की नाही. तर मी ते प्रघात घेऊन ते बसवले 5-7 मिनिटाचं. आणि ते झाल्यानंतर एकदम सन्नाटा ते सगळा प्रकार. आणि त्यात काय एक अमेरिकन माणूस, एक जॅपनीज माणूस, कोण जे आहेत त्याला ते म्हणाले हा काय प्रकार केला तू आत्ता जो केला तो. म्हटलं आमच्याकडचं फोक थिएटर आहे. आणि देव अगास्ट. ते म्हणाले माय गॉड व्हॉट अन ओपन फॉर्म, व्हॉट अन अर्थी फॉर्म. आणि त्यावेळेपासून माझ्या डोक्यात होतं की एवढं जर प्रचंड त्याचं 5 मिनिटामध्ये लोकांना वाटते तर आपण विचार करूया परत गेल्यावर. रंगायनसाठी रंगायनचं ते शेवटचं नाटक ठरलं. इंदुरीकरांचा उल्लेख केला होता. दादू इंदुरीकर सुदैवाने मला ते बघायला मिळालं कारण माझ्या पिढीत त्यावेळेला ती संधी मिळाली. पण येस मी गाढवाचं लग्न पाहिलेलं आहे. आणि दादू इंदुरीकरांचा जो तुम्ही उल्लेख केला त्यांच्यानंतर अनेक रंगकर्मींनी ते आव्हान पेललं, अजूनही पेलतायत. पण दादू इंदुरीकरांचा जो तुम्ही जिम्मात पण उल्लेख केलाय आणि आता खास तुम्ही उल्लेख केला, दादू इंदुरीकर आजच्या पिढीला जर समजायचं असेल तर कसं समजून सांगाल. आणि आमच्या पिढीने पण ज्यांना पाहिले नाहीत असे कोण नट तुम्ही पाहिलेत जे आजच्या पिढीला पाहायला मिळत नाही. दादू इंदुरीकर प्रचंडच होता तो माणूस. म्हणजे मला आठवतंय त्यांनी नाटकात काम करावं अशी माझी खूप इच्छा होती. कुठच्या खानोलकरांच्या अजब न्याय वर्तुळाचा अजदाक म्हणून त्यातलं एक कॅरेक्टर आहे ते त्यांनी करावं. तर ते आले, येतो ना बाई. आणि मग नंतर आले आणि मी म्हटलं की दादू आपल्याला हे सगळं तमाशाच्या फॉर्मॅटनी करायचं आहे तर मी तुम्हाला फक्त सांगेन सीन काय आहे आणि तो तुम्ही मला सांगायचा कसा करायचा. तर त्याप्रमाणे सुरुवात वगैरे केली. आणि मग माझे को डिरेक्टर होते बेनेविट्स. तर बेनेविट्स मग येऊन त्याच्यात ते इंग्रजीमध्ये जर्मन याच्या वगैरे सगळं बोलून त्याला मनापासून त्याला अतिशय आवडले होते दादू. तर ते त्यांच्या पद्धतीने आणि मी ते माझ्या पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोचवायचं. तर एक दिवशी मला बाई मी तुमच्या घरी येऊ काय म्हटली या. ते लोक आले, तो आलाय ना तुमचा मित्र, तो काय बोलतो मला काय कळत. आणि मग तुम्ही ते मला आणखी समजावून सांगता तर मला अजिबातच कळत नाही. तर मी सगळ्या तालमींना तुमच्या येऊन बसेन पण मी काम करणार नाही. व्हॉट आय फील इज की ही मेंट अ लॉट टू मी. तुम्ही अनेकांना घडवलंय, दादू इंदुरीकर पुन्हा घडवता येईल नाही. ते मला घडवू शकतील झाले परत. नाही. आणि असं कोणी घडवत नाही हो. घडवू कोणी शकत नाही. घडायचं असतं स्वतः. हा एक प्रकार लक्षात घ्या. आय वॉज फॉर्च्युनेट इनफ इन हॅव्हिंग पीपल अराउंड मी हू वॉन्टेड टू वर्क. अशी कित्येक माणसं आहेत की जी आली आमच्या गँगमध्ये आणि गेली कारण वी फाउंड देम अनइंटरेस्टिंग. ते स्वतःच असं गेलं की झालं ना. सगळ्या गोष्टींचं नाटक करता येतं पण पैशाचं नाटक कधी करता येत नाही.
इतकी वर्ष तुम्ही नाटकं केलीत, परदेशवाऱ्या केल्या, कधी पैशाची चणचण वगैरे भासली का नाटकाला? नवरा होता. नाही, रिअली ऑल्सो मी तुम्हाला सांगते, पैसे मला कधी मिळाले माहिती आहे? पहिल्यांदा तुझं पाचशीमध्ये तुझ्याशाने पु ल देशपांडे म्हणाले, अगं विजया, आपले एवढे प्रयोग होत आहेत. सुनीता आणि PL हे आम्ही शेजारी पण राहत असू त्यामुळे. तर मी असं ठरवलं आहे की आपले नट एवढं काम करतात, त्यांना 10 रुपये देऊया आपण. म्हटलं PL तुम्ही काय, हे 10 रुपये तुम्ही देणार प्रत्येकाला? ते झालं. आणि मग नंतर वाऱ्यावरची वरात तर इतकं उसळलं का विचार. बिर्ला क्रीडा केंद्रामध्ये त्याचे प्रयोग व्हायचे. हे विजय, आरडाओरडा करायचा नाही, मी 10चे 15 करतोय आता वाऱ्याची. हे इथे कसं सांगू मी तुम्हाला. आय थिंक अगेन इट वॉज अ पार्ट ऑफ बिंग रेनेसान्स और समथिंग. यातनं पैसे मिळवतात हा प्रकारच नव्हता. मला आठवतं आहे, मी पहिल्या प्रथम जेव्हा ज्याला प्रोफेशनल स्टेज किंवा मी ज्याला लोकमान्य रंगभूमी म्हणते तिकडे काम करायला सुरुवात केली, त्यावेळेला मला ह्यांनी विचारलं, तोंडवळकरांनी. मला उत्तर हवं आहे पहिलं की तुमची नाईट वगैरे काय? म्हणजे माझी नाईट मला नाही माहीत, पण तुमच्याकडे तुम्ही किती देता जास्तीत जास्त? तर म्हणे आम्ही 75 देतो. मग म्हटलं 76 घेणार. गोवा हिंदू असोसिएशनमध्ये आले संध्या छायासाठी. त्यावेळेला तिकडे डॉक्टरांचं नटसम्राट वगैरे सगळं होऊन गेलं होतं. तर त्यांनी तेच विचारलं की आमच्याकडे असं नाईट वगैरे. म्हटलं तुम्ही सांगा तुमचे हायेस्ट काय देता? तर म्हणाले आम्ही डॉक्टरना 150 रुपये देतो. तर म्हटलं मी 151 घेणार. आणि त्यामुळे आणि मग हळूहळू इतका आमचा विस्तार वाढला की आता आणखी 10 रुपये सगळ्यांचे वाढवतो आहे म्हणून म्हणून मी आणि डॉक्टर नागू, वी वर द रिचेस्ट. आम्हाला 250 रुपये नाईट होती. तनुजा, नूतन या तुमच्या बहिणी, तुम्हाला वाटलं नाही कधी आपण सिनेमात जावं? तुम्ही कधीच सिनेमामध्ये तुम्ही सिनेमे केलेत, पण त्या अर्थानं म्हणजे तुम्हाला ओढा तुमचा सिनेमाकडे नव्हता? सिनेमा मी केले ते टेल एंडला केले, आणि ते सुद्धा सगळे रंगभूमीवरच्या कामावर माझ्या. म्हणजे आता रावसाहेब हे बॅरिस्टरमधलं होतं, स्मृतिचित्रे हे पुस्तकावरनं होतं. सिनेमा म्हणून मी फक्त पेस्तंजी केलं, आणि ते सुद्धा कारण मला ती कथा आवडली होती करंजी यांची, म्हणून मी केलं. मला अलकाजींच्याकडनं अजून पुष्कळ काही शिकायचं आहे. पण असं कसं, म्हणजे त्या वयामध्ये किती तुम्ही 17-18 वर्ष, तुम्हाला असं का नाही वाटलं की आपण पडद्यावर जावं, भरपूर पैसे कमवावेत, नटांच्या मागं पळावं, फिरावं? काय मी जरा विचित्रच असणार नाही. नाही बाबा, माझं तेच मी सांगते ना, मी ॲक्सिडेंटली थिएटरमध्ये गेले. याचं कारण असं की MA पर्यंत सेवादल, आणि मी असं म्हटलं नाही, माझं भयंकर भक्तिभाव होता, आणि मी मनापासून मी भाऊसाहेब रानडे यांची मुलगी, त्यांनी मी आणि सुनीता देशपांडे नाही मी पछाडलो गेलो होतो आम्ही त्यांनी. आणि त्याच्यात मला जेव्हा त्यांनी विचारलं की तू गेले एकदा, कुमारदादा म्हणे अगं तू येऊन पाहा तर कर, शूटिंग म्हणजे काय असतं ते तुला पाहायला काय जातं. म्हणून मी गेले शोभना वहिनीचंच एक पिक्चर पाहायला, आणि मला ती माणसं ती असे लाईट वगैरे धरून आणि काहीतरी लोकांच्याकडे मुलींच्याकडे वगैरे पाहण्याचे त्यांचा दृष्टिकोनच मला आवडला नाही. यू वॉन्ट बिलीव्ह, मी पळून गेले. कुमारदादा म्हणाले कुठं गेली ती? म्हटलं मला नाही आवडलं ते सगळे लाईट वगैरे असे घालून, आणि मला नाही आवडलं. आणि मग तेव्हापासून नाही ते नाहीच. जेव्हा आपण सुरुवात केली होती आणि त्यावेळेला तुम्ही म्हणालात की मी साधू संत नाही, मी म्हटलं तुम्ही मग आहात कोण? तर तुम्ही म्हणालात बाई. तुम्ही असं का म्हणालात? कारण मी बाई आहे. आता हे पुस्तक आहे ना बाई नावाचं. नाही, पण म्हणजे तुम्ही जेव्हा स्वतः हे करता तेव्हा अभिनेत्री, दिग्दर्शिका, विजया मेहता असं काय येतं तुमच्या मनामध्ये? तुम्ही कोण आहात? माझ्या मते मी एक अतिशय सिन्सिअर
पर्सन आहे, बाई की पुरुष मला त्याच्याशी कर्तव्य नाही. मला जे पटलं ते मी केलं. हट्टी म्हणा पाहिजे असल्यास मला, पण आणि मी माझ्या हट्टासाठी त्रास दिला असेल लोकांना, पण हट्ट माझा पुरवणारी मंडळी माझ्या आयुष्यात मला पुष्कळ मिळाली. बाई खरंच म्हणजे आपल्या कलाकृती आम्हाला आमच्या पिढीला बघता नाही आल्या, ते आमचं दुर्दैव म्हणावं लागेल. पण आज तुम्ही आम्हाला सगळ्यांना या अनुभवातनं इतकं समृद्ध केलं आहे की खरंच सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे पुन्हा शब्द नाही आहेत. तर खूप खूप धन्यवाद, मनापासून आभार आपण कट्ट्यावर आलात त्याबद्दल, आणि आपल्याला उत्तम आरोग्य लाभो ह्या सुद्धा शुभेच्छा. तर जनता सहकारी बँक प्रस्तुत माझा कट्ट्यावरती वेळ झाली इथेच थांबण्याची. बघत रहा ABP माझा.